दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। 10,000चा माल खरेदी करून बिल दिल्याचे भासवत फसवणूक करणाऱ्या एका संशयितास आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील 15 दिवसांपूर्वी नाशिक शहरातील आडगाव परिसरात असलेल्या जत्रा चौफुली लगतच्या कापड दुकानातून एका इसमाने तब्बल 10,000 रुपयांचा माल खरेदी केला। त्याने बिल न भरता बिल भरल्याचं भासवण्यासाठी बनावट मेसेज तयार करून दुकानातील महिला सेल्समन वैशाली जाधव यांना दाखवला। काही कालावधीनंतर बिल जमा न झाल्याचे लक्षात आल्यावर महिला सेल्समन वैशाली यांनी सदर इसमाविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। आडगाव पोलिसांनी सदर घटनेचा तपास करत उपनगर परिसरातून बुधवारी या गुन्ह्यातील संशयित आरोपीस ताब्यात घेतले। ईश्वर वर्मा असं या ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। याबाबत आडगावचे पोलीस अधिकारी यांनी अधिक माहिती दिली। आडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तक्रारदार यांचे पुनर्नगर येथे जॉकी शोरूमचे दुकान आहे। तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन आडगाव येथे येऊन तक्रार दिली की त्यांच्या दुकानावर एक इसम येऊन त्याने 8 ते 10 हजाराची खरेदी केली आणि खरेदी करून त्याचे जे बिल आहे ते त्यांनी ट्रान्झॅक्शन दाखवलं। त्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्यांनी आपले जे पेमेंट पेड झालेलं असतं तो मेसेज त्याने दाखवला RTGS ट्रान्सफर झाल्याचा, आणि आरोपी जो आहे तो माल घेऊन तिथून निघून गेला खरेदी करून। त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांना बिल त्यांच्या अकाउंटवर आलेलंच नाहीये, पेमेंट त्यांच्या अकाउंटवर रिसीव्ह झालेलं नाहीये। ही माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर तात्काळ त्या माहितीवरून गुन्हा दाखल करून मान्य पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोपीचा शोध घेण्यास चालू केलं। त्यानंतर आमच्या CCTV चेक केल्यानंतर आणि गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की असा आरोपी ज्याची अशी मोडस आहे तो हा उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। त्यावरून पोलीस स्टेशन आडगाव येथील गुन्हा प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दायंगडे, पोलीस कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल वाघ, त्याच्यानंतर आपले नरवाडे काटकर यांना सोबत घेऊन तिथं आम्ही सापळा रचून तिथं तो माहितीप्रमाणे आरोपी हा तिथं मिळून आल्यानंतर त्याला आम्ही पोलीस स्टेशन आणल्यानंतर फिर्यादी जे आहेत जिथं त्याने असा गुन्हा केला होता त्या फिर्यादीने आरोपीस ओळखून आम्ही आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला अटक करून आज त्याला आम्ही कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने आम्हाला त्याची रिमांड दिली आहे। पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल गोंडे, गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दायंगडे यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।